हॅलो नमस्कार, मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, अभ्यासातील एकाग्रतेसाठी आणि आरोग्यासाठी काय उपाय करावेत या संबंधित हा व्हिडिओ आहे। संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। येत्या रविवारी 2 ऑगस्टला संकष्टी आहे। गणपती बाप्पा ही बुद्धी, ज्ञान आणि विघ्न दूर करणारी देवता आहे। जर तुमच्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, चिडचिड होत असेल किंवा सतत आजारपण येत असेल, मुलं ऐकत नसतील, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालकांनी केलेले काही लहान लहान उपाय मुलांच्या आयुष्यात मोठा बदल नक्कीच घडवून आणू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे सोपे आणि प्रभावी उपाय जे तुम्ही संकष्टीच्या दिवशी मुलांसाठी आवर्जून घरच्या घरी करायचे आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी छोटे छोटे उपाय आहेत, मुलांच्या आयुष्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला आवर्जून हे उपाय करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय आहे एकाग्रता आणि अभ्यासासाठी दुर्वा अर्पण करायचे आहेत। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी तुमच्या मुलांच्या हाताने श्री गणेशाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहेत। दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतीय नमः किंवा ओम बुद्धिपदात्रे नमः या मंत्राचा जप मुलांकडून करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत। मुलांच्या हाताने दुर्वा वाहिल्याने त्यांच्यातील चंचलता कमी होते आणि अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मदत होते। यासोबतच थोडासा गूळ आणि सुके खोबरे बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवा आणि तो प्रसाद मुलांना खायला द्या। दुसरा उपाय आहे संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण। ज्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही किंवा परीक्षेची भीती वाटते, त्यांनी संकष्टीच्या दिवशी संकटनाशन गणेश स्तोत्र नक्की म्हणायचं आहे। जर मुलं खूप लहान असतील तर पालकांनी मुलाला जवळ बसून ते स्तोत्र मोठ्याने म्हणायचं आहे। अजून एक विशेष गोष्ट म्हणजे पूजेच्या वेळी मुलांची अभ्यासाची 1-2 पुस्तके गणपती बाप्पाच्या चरणांवर ठेवा। हळद कुंकू वाहून त्या पुस्तकांची पूजा करा आणि पूजा झाल्यावर ती पुस्तकं मुलाला अभ्यासासाठी द्या। यामुळे अभ्यासात गोडी निर्माण होते। तिसरा उपाय आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शेंदूर आणि अक्षतेचा उपाय आपल्याला करायचा आहे। संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयाच्या आधी किंवा पूजेच्या वेळी गणपती बाप्पाच्या चरणांवरील थोडेसे शेंदूर आणि अक्षता एका लहान कागदाच्या पुडीत बांधून घ्या। हे शेंदूर रोज सकाळी शाळेत किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी मुलाच्या कपाळावर टिळा म्हणून लावा। यामुळे मुलाची बुद्धी तेज होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते आणि स्मरणशक्ती सुधारण्यास नक्कीच मदत होते। चौथा उपाय आहे चंद्रदर्शन आणि अर्घ्य। या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा उपाय सांगितलेला आहे, परत एकदा तुम्हाला सांगते। संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि पूजा चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही। रात्री चंद्रोदयाच्या वेळी मुलाला सोबत घेऊन चंद्राचे दर्शन घ्या। एका तांब्यात पाणी, थोडेसे दूध, अक्षता आणि लाल फुले घेऊन चंद्राला अर्घ्य द्या। यावेळी मुलाच्या हाताने गणपती बाप्पाला आणि चंद्राला नमस्कार करायला सांगा। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, त्यामुळे या उपायाने मुलांचे मन शांत होते आणि राग किंवा चिडचिड कमी होते। या दिवशी गरीब किंवा गरजू मुलांना लाल रंगाचे फळ किंवा मोदक किंवा गोड पदार्थ खाऊ घातल्यास मुलांच्या आरोग्यासंबंधी सर्व समस्या दूर होतात। तर सर्व पालकांना येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी हे सोपे उपाय नक्की करायचे आहेत। बाप्पाच्या कृपेने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी नक्की दूर होतील। बघा, उपाय खूप छोटे आहेत पण त्याचं फळ खूप मोठं आहे। त्यांचं अभ्यासात मन लागावं। मुलं कितीही हुशार असली तरीही कधी कधी हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत। या उपायांमुळे गोडी निर्माण होते आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतो। नक्की हे उपाय आवर्जून तुम्हाला करायचे आहेत। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।